सकाळ सकाळी काकींच्या घरात हिचं असं साडी नेसून काय काय चाललेलं. मग मला तरी ते सवयच पडले की तहान लागल्यावर विहीर खांदायची. मग गेले पटकन टॉपला टीप मारायची होती. मग आले परत सगळं बॅग वगैरे पॅक केलं. पुढं सांगते मी आणि भक्ती कुठं गेलो. मग भक्तीच्या घरात आले फायनली. मग मी आणि भक्ती चाललो. बसची वाट बघत होतो तोपर्यंत बस पण आली. मग बसमध्ये बसलो आणि एस टी स्टँडवरती आलो CBSवर. मग आलो बसमध्ये बसलो, तिकीट वगैरे काढलो. तर आता सांगते आम्ही कुठं जाणार होतो. आम्ही बाळूमामाला जाणार होतो. मग आमचा शोनाचं तर असं खेळ चाललेलं, इकडं तिकडं बघ घे ते कर. मग भक्तीला नको म्हणताना बसमधल्या सगळ्या माणसांचं पण ती व्हिडिओ केली राहू दे म्हणून. मग आम्ही तिट्ट्यात उतरलो. तिट्ट्यामधून आम्ही आदमापूरला जाण्यासाठी वडापमध्ये बसलो. मग वडापला तिथून 10 रुपये घेतात एका माणसाला. मग आम्ही जरा तिथं त्या बायकांसोबत मस्ती वगैरे केली, सगळ्या होत्या ना. मग ते व्हिडिओमध्ये नको म्हणून त्या खाली मान घातल्यानंतरनं मग फायनली आम्ही बाळूमामाच्या तिथं पोचलो. मग हे बाहेरचं पण थोडं व्हिडिओ केलं. मग नारळ वगैरे घेतलं, आतमध्ये गेलो. मग त्या एका दादांनी सांगितलं की इथं दुसरा गेट आहे आणि तिकडं पहिला गेट आहे. मग आम्ही पहिला म्हणलं की प्रसादाचं टायमिंग पण बंद होणार होता, आम्हाला 2:45 वाजलेले. मग तिथले काका शोनाला बघून आम्हाला म्हणले तुम्ही दोघीजण जावा प्रसाद घ्या. मग प्रसाद घेतलो आम्ही. मग भात आमटी तेवढंच राहिलेलं कारण की उशीर झालतं. मग आम्हाला 2:45 12 ते 3 पर्यंत काहीतरी टायमिंग आहे. मग त्या काकांचे नंतर ना आम्ही आभार मानलो. ते काका म्हणले आमचं काही नाही, त्या जगाच्या मालकाचं आहे सगळं. मग त्यांचे आभार वगैरे मानून आम्ही आलो बाहेर. मग भक्ती ताट वगैरे धुवून तिथं ठेवली. मग नंतरनं शोनाचं पण चाललेलं असं मामा मामा करायचं, हात जोडायचं. मग नंतरनं आम्ही लाईनीला चाललो. फर्स्ट लाईनमध्ये आम्ही जाणार होतो कारण की तिथं मामांचं दर्शन छान होते म्हणून. मग भक्तीला आणि हे मला कुठं हरवू नये म्हणून ते ड्रेसला एक लाईन जोडलेली, ते आपणच हे झालती. मग ह्या दोघींचं पण रांगेत उभारून पण मस्ती चालू होती, दोघींचं हसायचं हे करायचं. मग हळूहळू करत आम्ही पुढं गेलो. मग आतलं पण थोडं चोरून शूट केलं कारण की तिथं अलाउड नाही आहे मोबाईल. मग नंतरनं तरी बाळूमामाच्या कृपेने शूट केलं. मग दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो, जरा भंडारा घेतलं. मग बाळ आमचं चाललेलं असं त्याचं मस्ती करायचं तिथं मामांच्या गाभाऱ्यात बसून. मग जरा मामाला पण जरा प्रसन्न वाटलं. मग तिला जरा आम्ही खेळायला सोडलं, नारळ वगैरे फोडलं वगैरे आम्ही. मग इकडं बाहेर आल्यावरती पण हिनं असं सगळ्याकडं बघत वगैरे आम्ही जरा बसलो. मग हिनं पण बसली. मग मी जरा सेवा केली, सेवा करायचं म्हणलं. खूप दिवस झाली इच्छा होती मनात, जातोय खरं कधी सेवा केली नव्हती कारण की टाईमच नसायचा. मग यावेळेस टाईम होता, सेवा केली, अगरबत्ती तेन घेतली सगळं. मग आम्ही परत निघालो. मग आणि परत आम्ही वडापमधून आणि तिथं तिट्ट्यामध्ये आलो. मग आलो तोपर्यंत लगेच बस मिळाली. बसमध्ये बसलो. त्या एका लहान माझ्या शोनाला पण मी जन्म दिल्यावरती सांभाळलं नव्हतं, तेवढं त्या आरशाला मला सांभाळायला लागत होतं. तरी भक्ती मी थोडं असं करत त्या आरशाला बघितलं. मग आम्हाला जाताना पण तीच बस मिळालेली, येताना पण तीच बस मिळाली. मग आलो आम्ही. मग हे ब्रिजवरती ह्यांच्या दोघांची पण तिथं पण मस्ती चालली. मग आम्ही घरी यायला असं रिक्षा केली. मग रिक्षात असं खूप गर्दी होती. फायनली चौकात येऊन जरा दाबेली खाल्ली, जरा पोट जरा थंड केलं. मग हिचं तिथं त्या आरती चालू होतं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात, ते बघून टाळ्या वाजवायचं होतं. भक्ती पण गेली. घरी यायला 7 वाजले रात्रीचे. आल्या हिचं मस्ती चालू झालं, हे कर ते कर, अगरबत्ती बघ. मग आवरून हिचं वाईफसोबत खेळायचं चाललेलं. मग काकींकडं आलो आवरून. काकी दिवसभर बघितल्या नव्हत्या म्हणून काकीला पण आनंद झाला. मग रात्रीच्या जेवणासाठी आपलं गव्हाच्या पिठात गूळ घातलं, थोडं मीठ घातलं, ते 10-15 मिनटासाठी ठेवून दिलं. मग नंतरनं ते असं छान आपल्या सेम आंबोळीसारखंच होते, खूप मस्त लागत होतं. मग त्याला तूप लावून भाजलं वगैरे. मग मसाला भात केलता. सो असाच गेला आजचा दिवस. सर्वांना जय बाळूमामा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.